मंडळी, आजचा भाग म्हणजे भावनांचा भडका आणि नात्यांमधलं वादळ. अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये आज प्रेमाचा सुगंध पसरलाय. पण त्याच वेळी चालला एक मोठा ताण. ईश्वरीने संपूर्ण खोली दिव्यांनी आणि फुलांनी सजवलीय, पण अर्णवला त्या फुलांमुळे सतत शिंका येतायत. ईश्वरी धावतच पुढे येते. सर, तुम्हाला ॲलर्जी झालीये बहुतेक. थांबा, ताप आलाय का बघते. आणि ती त्याचं कपाळ तपासायला हात लावते, पण अर्णव रागाने तिचा हात झटकतो. काही गरज नाहीये. आवाजात चिडचिड, चेहऱ्यावर त्रास, पण डोळ्यात दडलेली काळजी. तो स्वतःच कपाळावर हात ठेवतो, ताप तपासतो. ईश्वरीही गप्प बसत नाही. सर, तुमच्या हातात थर्मामीटर आहे का? कसं काय कळतं तुम्हाला ताप आहे की नाही ते? हे बघा, ताप आलाय तुम्हाला. डॉक्टरकडे जायलाच हवं. तिचा आवाज आता काळजीने आणि प्रेमाने भरलेला. तेवढ्यात धाडकन दार उघडतं आणि आत येते लावण्या. तिच्या चेहऱ्यावर राग, मनात असूया आणि नजरेत जळजळ. कट टू देशमुख हाऊसचा हॉल. राकेश, अंजली आणि मामा बसलेले आहेत. राकेश फोनवर कुजबुजतो. लावण्या, आज ईश्वरीने संपूर्ण रूम सजवलीये. मला वाटतं आता अर्णव आणि ईश्वरीमधला दुरावा कायमचा मिटणार. आणि तिकडून लावण्या चिडलेल्या स्वरात म्हणते, हे शक्य नाही. राकेश पुन्हा दबक्या आवाजात, जर त्यांना एकत्र येणं थांबवायचं असेल तर तू आत्ता घरात ये आणि अर्णवला थांबव. काही क्षणातच दारात उभी असते लावण्या. चेहऱ्यावर कटाक्ष, मनात विष आणि नजरेत ईर्ष्या. मंडळी, एकीकडे ईश्वरी प्रेमाने अर्णवची काळजी घेतीये आणि दुसरीकडे राकेश आणि लावण्य तयार करतायत कटकारस्थान. आता प्रश्न असा, या प्रेम आणि फसवणुकीच्या खेळात कोण जिंकेल? ईश्वरीचं खरं प्रेम की लावण्याची ईर्ष्या? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला ईश्वरीचा हा गोड आणि हट्टी अंदाज आवडला असेल तर आत्ताच लाईक ठोका, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.